नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या धक्कादायक भागामध्ये आपण पाहत आहोत. अवनीने खूप मोठा धक्कादायक असा निर्णय घेतलाय. स्वतःला संपवायला निघालेली आहे अवनी आणि स्वतःच्या गळ्याला गळफास लावून घेणाऱ्या अवनीला आता मात्र नेमकं कोण वाचवेल आणि ही गोष्ट नेमकं कोणाला समजेल हे पाहणं फार कमालीचं आणि इंटरेस्टिंग आहे. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत. आपण सुरुवातीला पाहतो राजा, त्याचबरोबर धन्या आणि अवनी हे तिघेही जण आता पुन्हा रिटर्न घरी आलेले असतात. जेव्हा घरी येतात त्यावेळेला मात्र इथे अण्णा म्हणत असतात, दांगटांची सून अशी पायी कशी काय चालत आली? तू माझ्या सुनेला चालत का बरं आणलेला आहेस? हे सगळं काही काय आहे? बोल फडदिशी. माझी सून, ह्या धोंडू अण्णाची सून इथे चालत कशी काय आली? असं सुद्धा ते विचारू लागलेले असतात. तेव्हा धनराज मात्र अण्णांजवळ जातो आणि म्हणत असतो, अहो अण्णा, तुम्ही माझं फक्त नाव धनराज ठेवलं आहे. त्या धनाचा आणि राजाचा काहीही लांब लांबपर्यंत संबंध नाही आहे. तेव्हा मात्र अण्णा म्हणत असतात, पण आत्ता जे काही झालं ते शेवटचं. कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझ्या सुनेला इथून पुढे 4 व्हीलरच करायची आणि त्यानंतरच तिला बाहेर घेऊन जायचं, समजलं? आणि अवनी मात्र अस्वस्थ असते, रडायला लागलेली असते. तेव्हा यशोदा म्हणत असतो, काय झालं? सगळं काही ठीक आहे ना? तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय. काय झालं? सगळं काही व्यवस्थित आहे ना? असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इथे अवनी म्हणत असते, हो मी ठीक आहे. मग इथे अवनी रडत असते. तेवढ्यातच अण्णा राजाला म्हणत असतात, वेडा आहेस का? काय केलंयस काय सुनबाईला? रडतीये का सुनबाई? खरं खरं सांग, काय झालेलं आहे? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा तो म्हणत असतो, हो अण्णा, मी काहीही केलेलं नाही. तुम्हाला असं का वाटतंय? हे बघा, शांत बसा. मी काही नाही केलेलं, प्लीज शांत बसा. तेवढ्यातच आता इकडे ते म्हणत असतात, अरे तुझी बायको आहे ना, ती रडतीये ना? मग रडत असताना तिच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी तुला कसं पाहवतंय? हे समज काय चाललेलं आहे? हे बघ, आत्ताच्या आत्ता तिला शांत कर. तिला शांत बसायला सांग. काही जरी झालं ना तरीसुद्धा ती रडली नाही पाहिजे. तिला ताबडतोब तू इथे शांत करायचं आहे. जा लवकर. तुझी बायको आहे ना ती, मग तिला शांत करण्याचं काम तुझंच आहे. असं म्हणून आता लगेचच इकडे राजाला अण्णा आतमध्ये पाठवतात. राजा जात असताना यशोदाकडे पाहतो आणि तेव्हा यशोदा डोळ्यानेच त्याला जा म्हणून खुणावत असतो आणि तेव्हा तो आतमध्ये निघून जातो. आता आतमध्ये निघून गेल्याबरोबर आता लगेचच हे सगळेजण पाहत असतात की नेमकं अवनीला काय झालं आहे, अवनी ठीक तर आहे ना? ह्या सगळ्या गोष्टी ते लोक पाहत असतात. तेवढ्यातच आता इकडे हे बाकीचे बाहेर असतात आणि बाकीचे बाहेर असताना इथे आपल्या ह्या धन्याला म्हणत असतात की काय झाले, खरं खरं सांग, इथे बाहेर काय झालेलं आहे आणि वहिनी एवढी का बरं चिडली? काय झाले? त्या एवढ्या अस्वस्थ का वाटतायत? तेव्हा मात्र धन्या इथे चंद्रकांत देशमुखांच्या घरी झालेला सगळा काही प्रकार ते इथे सांगू लागलेले असतात आणि सगळा प्रकार सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता इथे मात्र तो म्हणत असतो, त्यांनी त्यांचे सर्व सर्टिफिकेट्स जे आहेत ना ते सर्व सर्टिफिकेट्स जाळून टाकलेले आहेत. आता त्यांच्या स्वप्नांना इकडे पूर्ण विराम लागलेला आहे बहुतेक, असं सुद्धा तो बोलत असतो. आणि हे सगळं काही झाल्यानंतर ऐकल्यानंतर सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो. अवनी मात्र फार जास्त टेन्शनमध्ये असते. तिला फार जास्त टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काही काय आहे म्हणून, आणि त्याचबरोबर हे सगळं अशा पद्धतीने व्हायला नको आहे असं सुद्धा इकडे तिला कळत असतं. मग आता मात्र इथे पाण्या म्हणत असतो, असले कसले आई वडील आहेत हे? त्यांनी स्वतःच्या पोरीच्या स्वप्नांचा इथे घात केला. ते असे कसे वागू शकतात तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच अण्णा पुढे येतात. अण्णा पुढे आल्यानंतर अवनीला समजावतात आणि म्हणत असतात, सुनबाई, अजिबात काळजी करण्याची गरज नाही. हा तुझा सासरा तुझ्या पाठीमागे नेहमी खंबीरपणे उभा असणार आहे. तुला काळजी वगैरे करण्याची काहीही गरज नाही आहे आणि तू तुझ्या स्वप्नांचा अजिबात विचार करू नकोस. हे बघ, तुला जे काही मदत आहे, जे सगळं काही आहे ना, ते आम्ही करायला तयार आहोत. आणि हे बघ, त्यांनी तुझे सर्टिफिकेट जाळण्याची हिंमत कशी केली तेच मला काही कळत नाही.
अगं माझी पोरं नापास झालेले सुद्धा कागद मी इथे जपून ठेवलेले आहेत. आणि ते देशवाणे, तरी मला वाटलंच होतं तू त्यांच्याकडे चाललेली आहेस ना, तर ते चंद्रकांत देशमाने मात्र नक्कीच असंच काहीतरी करतील आणि ह्या सगळ्या गोष्टी ते ह्याच पद्धतीने करतील ह्याची मला पूर्ण खात्री होते. मला हे असंच काहीतरी वाटलं होतं असंही त्यांना बोलू लागतात. पण तू सुनबाई अजिबात काळजी करू नकोस, हा सासरा खंबीरपणे तुझ्या पाठी उभा आहे असं इकडे अण्णा बोलत असतात. आता अण्णांनी तर आधार दिलेलाच असतो. त्यानंतर पाण्या म्हणत असतो, वहिनी तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काही जरी लागलं ना तर आम्ही सर्वजण आहोत, तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि त्याचबरोबर इथे आपण तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करूया असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलत असताना ते निघून जातात, तर राजा मात्र अवनीजवळच थांबलेला असतो. तो अवनीला समजावत असतो आणि म्हणत असतो, हे बघा आज तुमची फार धगधग झालेली आहे, तुम्ही फार जास्त थकला आहात, काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि मी आहे ना, मी तुमचं स्वप्न नक्कीच कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्कीच पूर्ण करेल. आणि तेव्हा अवनी मात्र इथे काहीच बोलत नसते, पण रडणं मात्र कंटिन्यू सुरूच असतं. तरीसुद्धा राजा मात्र इथे म्हणत असतो, प्लीज तुम्ही असं मनाला एवढं सगळं काही लावून घेऊ नका ना. तेव्हा मात्र इथे आता धन्या हळूच पाण्याला म्हणत असतो, ऐक ना दादा, अरे जेव्हा मी त्या गाडीमध्ये येत होतो ना, त्या गाडीमध्ये बसायला जागाच नव्हती. आणि त्या गाडीमध्ये बसायला जागा नसल्या कारणाने ना इथे त्या पूर्ण गाडीमध्ये ना आपल्या राजादाने ना अवनी वहिनीला ना त्याच्या पायावर मांडीवर बसूनच आणलेला आहे असं इकडे तो सांगत असतो. आणि तेवढ्यातच राजा बाहेर येतो आणि राजा बाहेर आल्यानंतर इथे मात्र तो धन्याला म्हणत असतो, काय चाललंय धन्या तुझं, लहान आहेस ना, लहान असताना अशा मोठ्यांच्या गोष्टी कोणी बोलतं का. तेव्हा तो म्हणत असतो, आता माझ्यासमोर झालेला आहे म्हटल्यावर इथे मी तेच बोलणार ना, याच्या पलीकडे काय बोलणार आहे बरं. असं म्हटल्याबरोबर आता इकडे अवनी आतमध्ये आराम करत असते. आणि अवनी आतमध्ये आराम करत असताना आता हे तिघेही जण बाहेर असतात. तेव्हा यशोदा म्हणत असतो, पण हे सगळं असं व्हायला नको होतं, ह्या फार चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत, हे सगळं अशा पद्धतीने झालंय त्यामुळे त्यांना अजूनच धक्का इथे बसलेला आहे. तेवढ्यातच आता इथे मात्र पाण्या म्हणत असतो, अरे बाप रे बाप, आणि म्हणे तू तर इथे अवनी वहिनीसाठी पूजा वगैरे सुद्धा केलेली आहे. तेवढ्यातच यशोदा म्हणत असतो, काय चाललंय तुम्हा दोघांचं सुद्धा, तुम्ही जरा गप्प बसणार नाही आहात का, एवढं सगळं काही का आणि कशामुळे करताय, जरा तरी तुम्ही शांत बसणार आहात की नाही असं सुद्धा इकडे तो बोलत असतो. त्यांच्यासोबत एवढ्या सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे त्या किती अस्वस्थ आहेत आणि त्यांच्यासोबत हे सगळं काही झाल्यानंतर आपण मात्र सतत त्यांच्या कंटिन्यू पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा त्या तिकडे गेल्या होत्या ना त्यावेळेसच मला इथे वाटलं होतं की हे सगळं काही अशा पद्धतीने होईल म्हणून, पण आपल्याला आता सगळ्यांना त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर दुसरीकडे आपण पाहतो अवनी आता त्याच विचारामध्ये हरवलेली असते. अजून तरी ती त्या सगळ्या विचारातून अजिबात बाहेर येत नाही आणि अजिबात बाहेर न आल्यामुळे आता इकडे तिचे बाबा तिच्यासोबत कसे वागले, काय झालं, हे सगळं काही ती इथे पाहत असते. तेवढ्यातच आता स्वातीचा फोन तिला आलेला असतो. जेव्हा स्वातीचा फोन येतो त्यावेळेला मात्र इथे अवनी रडायला लागते आणि स्वाती म्हणत असते, हे बघ अवनी, प्लीज मला माफ कर, आज तुझ्यासोबत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ना त्यातलं मात्र मला काडी मात्र ही काहीही माहिती नव्हतं. हे बघ मी तुला खरंच सांगते, मला त्या सगळ्या गोष्टीमधलं काहीच माहिती नव्हतं, हे सगळं ह्या लोकांनी माझ्यापासून लपवून ठेवलं. जेव्हा पण मला एक गोष्ट सांग, बाबा घरातच होते ना, तेव्हा ती म्हणत असते, बाबा घरात होते पण ही गोष्ट मी तुला खरंच सांगते, मला अजिबात माहिती नव्हती असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र अवनी म्हणत असते, पण वहिनी मला एक गोष्ट सांग, कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही ते मात्र मला अजिबातच कळत नाहीये, आपलं कोण परकं कोण ह्या गोष्टी अजिबात समजत नाहीयेत. अगं वहिनी मला एक गोष्ट सांग, बाबा माझ्यासोबत असं कसं वागू शकतात ग, जेव्हा मी लहान होते तेव्हा मी कुठलंही मेडल कुठलंही ट्रॉफी जर मला भेटली ना तर त्यांच्या सगळ्या मित्रांमध्ये ते सांगायचे की माझ्या अवनीला इथे ही ट्रॉफी मिळाली, हे मेडल मिळालं, मग आज त्यांना माझा अभिमान का वाटत नाहीये ग, मी फक्त त्या विवांसोबत लग्न
करायला नकार दिला म्हणून अगं माझ्या त्या सर्टिफिकेटचं आणि त्याचबरोबर त्या डिग्रीचं त्यांच्या लेखी काहीच कौतुक नाही आहे का? ते असं कसं वागू शकतात तेच मला काही कळत नाही. का असं वागले असतील ग? तेव्हा स्वाती म्हणत असते, हे बघ अवनी, आत्ता ह्या विषयावर काही न बोलल्यालंच बरं. पण तुला सांगू का, हे बघ सगळं ठीक होणार आहे आणि मी तुझ्यासोबत कायम असणार आहे. तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही. तेव्हा अवनी म्हणत असते, वहिनी तू माझ्यासोबत कायम असणार आहेस, पण मी आता कोणावर विश्वास ठेवू, काय करू मला नाही समजत आहे. तेव्हा मात्र इथे आता स्वाती म्हणत असते, मला कळतंय राजा तुला काय वाटत असेल म्हणून, पण मी तुला खरंच सांगते ह्या सगळ्या गोष्टीची मला तुसुकभर सुद्धा कल्पना नव्हती. मला बाबा आणि महेश हे घरात आहेत हे मला माहिती नव्हतं. आईंनी मला सांगितलं की ते दोघेही जण एका मीटिंगसाठी गेले आहेत. तुझी जशी फसवणूक झाली त्याच पद्धतीने माझी सुद्धा फसवणूक झाली आणि ह्या लोकांनी मात्र मला सगळं काही खोटं सांगितलेलं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण आता मात्र अवनी म्हणत असते, वहिनी तुला एक गोष्ट सांगू का, आपल्या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा किंवा आपली माणसं नेहमीच माझा विश्वासघात करतायत, त्यामुळे मला असं वाटतंय की आता परकी माणसंच एक वेळा बरी. असं बोलल्याबरोबर आपण पाहतो की इकडे महेश स्वातीसमोर येऊन उभा राहिलेला असतो. जेव्हा तो स्वातीसमोर येऊन उभा राहतो त्यावेळेला मात्र इकडे आता तो म्हणत असतो, कोणाशी बोलतेस? तेव्हा ती म्हणत असते, अवनीशी बोलत आहे. तेव्हा तो म्हणत असतो, लाज वाटत नाहीये का तुला अवनीशी बोलतेस सांगायला? तेव्हा स्वाती म्हणत असते, उलट लाज कोणाला वाटायला हवी ना हे तू विचार केला पाहिजेस. अरे आज तुम्ही तिच्यासोबत कशा पद्धतीने वागलात? तुमची बहीण आहे ना, या घरची लेक आहे, मुलगी आहे ना, मग तरी सुद्धा आज मात्र तिचा माझ्यावर सुद्धा विश्वास राहिला नाहीये. ती माझ्यावर सुद्धा आज मात्र इथे अविश्वास दाखवू लागलेले आहे. असं कसं वागू शकतोस महेश तू? सांग ना, बोल ना. तर आता इथे मात्र स्वाती त्याला 2 शब्द सुनावूनच तिथून निघून गेलेली असते आणि महेश मात्र तसाच तिचं ऐकून उभा राहिलेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो पाण्या आणि त्याचबरोबर धन्या हे दोघेही जण आता बाहेर अंगणामध्ये सायकल रिपेअरिंग करत असतात. यशाची सायकल असते, त्याला रोज इथे साईटवर जाण्यासाठी सायकल लागते, कामावर जाण्यासाठी सायकल लागत असते. हा धन्या मात्र सायकलवर बसलेला असतो आणि पाण्या त्याला दुरुस्त करण्याचं काम करत असतो. आता धन्या आणि पाण्याच्या गप्पा असतात बरं का. धन्या म्हणत असतो, खरं तर मला असं वाटतंय ना, किती दिवस झालं मी यशोदाला म्हणतोय अरे तू एखादी गाडी घे गाडी घे, पण तो काही गाडी घेतच नाहीये. त्याला ह्या सायकलवरच काय मजा येते ना मला कळतच नाहीये. तेव्हा पाण्या म्हणत असतो, हो तो कुठली घेतोय रे गाडी? मग तेवढ्यातच आता समोरून एक आजी येताना दिसत असतात. आजींच्या काठीचा आवाज येतो. तेव्हा धन्या येणाऱ्या आजीकडे पाहतो आणि म्हणत असतो, कोण आहे हे? तेव्हा त्या आजी म्हणत असतात, अरे काहीतरी खायला मिळेल का? घोटभर पाणी प्यायला मिळेल का? तेव्हा धन्या म्हणत असतो, कोण आहात कोण तुम्ही? पाण्यासुद्धा म्हणतो, या अगोदर आम्ही तुम्हाला इथे कधीच पाहिलं नाहीये, तुम्ही आहात कोण आणि इकडे कसं काय? तेव्हा आता ही असते पायल. पायल आजीचं रूप घेऊन आलेली असते. थोडं थोडं इथे आता धन्याला ओळखू येत असतं. पुढचे दातसुद्धा इथे तिने ब्लॅक रंगाचे केलेले असतात. एवढं मोठं कुंकू, डोळ्यावर चष्मा, गळ्यात मंगळसूत्र आणि पांढरे केस हे सगळं काही असतं आणि लाल रंगाची आता आजी घालतात तशीच इथे साडी नेसलेले असतात. आता समोर आल्यानंतर इथे धन्या म्हणत असतो, तुम्ही नेमक्या आहात कोण आणि तुम्हाला काय हवंय? अरे काय सांगू बाबा आता तुला, लय तहान लागली बघ, चालता धड येत नाहीये. तेव्हा मुद्दामच वाकत वाकत अवनी पायल चालत असते, हातातली काठी खाली पडते आणि मग म्हणत असते, अरे मला इथं बसव रे बाबाची दिसती तुझ्या ही बाज. असं म्हणून आता इथे पाण्या मात्र आजींना म्हणजेच पायलला हाताला धरतो आणि त्या बाजेवरती बसत असतो. आणि तेवढ्यातच आता इकडे तो म्हणत असतो, मला एक गोष्ट सांगा आजी, तुम्ही आजी आहात ना, पण मला असं का वाटतंय की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय म्हणून? मला कळतच नाहीये, मला वाटतंय मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय म्हणून. तेव्हा त्या म्हणत असतात, अरे मेल्या, बस इथे बस माझ्याजवळ. मग आता पाहिलं असं म्हटल्याबरोबर ते पाण्या त्यांच्या बाजूला बसतो आणि तहान लागलेली असते म्हणूनच इथे पाण्या आजींसाठी पाण्याचा ग्लास आणायला गेलेला असतो. तेवढ्यातच त्या म्हणत असतात, काय रे मला एक गोष्ट सांग, काय तुझं काय चाललंय काय? म्हणजे तू इथे एवढ्या मोठ्या वयाचा आहेस तर तुझी बायको बिको कुठे आहे? तेव्हा तो म्हणत असतो, नाही आहे मला बायको. काय बायको नाही आहे? अरे म्हणजे मी म्हणते की काही तुझं लगीन बिगीन झालं आहे का? ती कशी आहे, कुठे? अहो तेच तर सांगायले, माझं लगीन बिगीन काय नाही झालं, मला लगीनसुद्धा नाही करायचं. का नाही करायचं लगीन तुला? काय तुला कोणी आवडतंय का? हो मला आवडतंय ना. कोण आवडतंय? हाय एक, पण नाही सांगणार तो मला. हो का? अगं बाई, पण तुला सांगू तुझ्याबरोबर बोलून ना लय भारी वाटतंय बघ. अरे पण मला सांग,
असं वय झाले लग्नाचं, असं लग्नाचं वय झाल्यानंतर आता दुसरं काही बी करू नये आणि लवकरात लवकर जी पोरगी आवडते ना तिच्याबरोबर लगीन करून टाकावं, असं इकडे पायल मुद्दामच बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो, हो हो लगीन तर करायचंच आहे, पण आताच नाही करायचं. इकडे दुसऱ्या बाजूला यशोदा किचनमध्ये असतो, अवनीसाठी जेवणाचं ताट भरवत असतो आणि तेवढ्यातच त्याला सुद्धा नमिताचा कॉल आलेला असतो. जेव्हा नमिताचा कॉल येतो त्यावेळेला नमिता म्हणत असते, काय करतोस यशा? तेव्हा तो म्हणत असतो, काही नाही ग, आवरतोय किचनमधली सगळी कामं. मग आता ती म्हणत असते, ऐक ना, आज माझा ना उपवास आहे, मला ना तुझ्या हातूनच माझा उपवास सोडायचा आहे. तेव्हा यशा म्हणत असतो, वेडीयेस का नमिता तू? हे बघ, हे जर सगळं आत्याला समजलं ना तर काय होणार आहे? तेव्हा ती म्हणत असते, नाही, पण काही जरी झालं ना तरी सुद्धा मला आता लवकरात लवकर त्या घरामध्ये गृहप्रवेश करून यायचा आहे, मला घेऊन ये ना तिथे. तेव्हा तो म्हणत असतो, अगं वेडीयेस का तू? असं नाही करता येणार आहे. आणि आत्याच्या मनाविरुद्ध एक गप रे, मला आता त्या तुमच्या मागच्या दारातून यायचा कंटाळा आलाय, मला इथे वाजत गाजत इथे पुढच्या दारातून घरामध्ये यायचंय. ऐक ना यशा, आपण लहान होतो तेव्हा कसा इथे मीच तुझ्या आयुष्यात तुझी बायको होते ना. अगं नमे गप ग, तो भातुकलीचा खेळ होता आणि आत्ता तू तसा विचार नको करूस. नाही यशा, मी तर तुला माझा नवराच मानले. आज मी वटपौर्णिमेचा उपवास पकडलाय आणि आज तो उपवास मी तुझ्याकडूनच सोडवणार आहे, हे मात्र ती बोलत असते. नमे, हे बघ, असलं अजिबात काही करायचं नाही आहे, कळलं का तुला? आणि आता फोन ठेव आणि गपगुमानं खा आणि झोप, मला सुद्धा इथे खूप कामं पडली आहेत. काय रे येशा, तू असं का करतोस? तुझ्यामध्ये ना डेरिंगच नाही आहे. तो राजा बघ ना कसा इथे त्या अवनीबरोबर लग्न करून सुद्धा आलाय, आपल्यापेक्षा लहान असून सुद्धा त्यांनी त्या सगळ्या गोष्टी झाल्यात, पण मग तुला कसं समजत नाही आहे? तू असा का वागतो रे माझ्याबरोबर? असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे नमिता म्हणत असते, मला लग्न करायचं आहे तर ते फक्त आणि फक्त इथे तुझ्याबरोबरच लग्न करायचं आहे, मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर यशा मात्र तिला समजावून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, पण तरी सुद्धा ती मात्र काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. आता इकडे तिला तो ओरडून कसाबसा फोन ठेवावा लागतो. फोन ठेवल्यानंतर नमिता म्हणत असते की नाही यशा, काही जरी झालं ना तरी मी आज इथे येणार आणि तुझ्या हातूनच उपवास सोडणार आहे. आता राजा किचनमध्ये आलेला असतो. राजा आल्यानंतर यशोदा म्हणत असतो, हे घे, अवनी मॅडमने काही खाल्लेलं नसन, तिच्यासाठी थोडंसं काहीतरी खायला घे आणि हे ताट भरून ठेवले, जा त्यांना देऊ नये. तेव्हा मात्र राजा लगेचच त्याच्या हातून हे ताट घेतो आणि त्यानंतर अवनीकडे निघालेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला पायलचा उपवास सोडायचा असतो, त्यामुळे तिने ही शक्कल लढवलेली असते. आता धन्या एक पाण्याचा प्याला घेऊन येतो आणि तो पायलच्या हातामध्ये देतो. पायल मुद्दामच हात असा हलवत असते, जसं काही वयानुसार तिचा हात थरथर कापतोय, तिला ते व्यवस्थित पकडता येत नाही, पाणी सांडू लागतं आणि त्यामुळे आता पाण्या म्हणत असतो, अहो काय करताय आजी, तुम्हाला सध्या पाणीसुद्धा पिता येत नाही का? थांबा, मी पाजतो तुम्हाला पाणी. शेवटी मात्र इथे पाण्याने तो पाण्याचा ग्लास घेतलेला असतो आणि पायलला पाणी पाजलेलं असतं. मग आता पायल मनामध्येच म्हणत असते, बघितलंस का पाण्या, माझी जान, मी तुझ्या हातूनच पाणी प्यायले आणि माझा आजचा वटपौर्णिमेचा उपवाससुद्धा तुझ्याच हातून सुटला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते मनामध्येच. तेव्हा मात्र इथे हसताना लाजताना हा पाण्या तिच्याकडे पाहतो आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर आता म्हणत असतो, काय झालं, तुम्ही एवढ्या का बरं हसत आहात? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, त्याचं काय ना, आज माझा उपवास सुटला आणि आज मात्र तुमच्याकडूनच माझा उपवास सुटला आणि हे मात्र अगदी छान झालं आहे, असं इकडे ती मुद्दामून म्हणत असते. आता पुन्हा एकदा पाण्याला संशय आला आणि तो संशय खरा आहे का हे तो ठरवण्याचा विचार करत असतो, सिद्ध करण्याचा विचार करत असतो आणि त्यानंतर लगेचच म्हणत असतो, काय रे, मला एक गोष्ट सांग धन्या, इथे आपल्या यशोदाने गाडी घ्यायला पाहिजे की नाही? होय बरोबर ना पाहिले? असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे पायल त्या बाजूवरून टनाटनाच उड्या मारायला लागते आणि म्हणत असते, हो हो, यशोदाने इथे गाडी घेतलीच पाहिजे. असं म्हटल्याबरोबर इकडे तो लगेचच काठी घेतो आणि पायलला मारायला लागतो, पण पायल म्हणत असते, शेवटी माझा उपवास मात्र तुझ्याच हातून सुटला, असं म्हणून ती निघून जाते. इथे मात्र आता धन्या म्हणत असतो, काय मग
आता इकडे पायल वहिनीने तर भारीच आयडिया केली आणि उपवास मात्र तुझ्याच असून सुटला की हे तर फारच आनंदाची गोष्ट झाली आहे असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे पाण्या पुन्हा धन्याच्या मागे ती काठी घेऊनच लागलेला असतो. तर आता दुसरीकडे आपण पाहतो अवनी ही तिच्या बेडरूममध्ये असते आणि बेडरूममध्ये असताना राज तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन गेलेला असतो. जेव्हा तो जातो त्यावेळेला अवनी अस्वस्थ असते आणि म्हणत असते काय करतोयस तू इथे. तेव्हा तो म्हणत असतो असं काय करताय, तुमच्याकरिता जेवणाचं ताट घेऊन आलो आहे, तुम्ही 2 घास खाऊन घ्या बरं. तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते नाही मला अजिबात इच्छा नाही आहे जेवण जेवायची, नकोय मला इकडे काहीच नकोय. आणि तेव्हा आता इकडे ती म्हणत असते का का नकोय, खाऊन घ्या ना, 2 घास तरी खाऊन घ्या. हे बघा 2 घास खाल्लं ना तर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल, असं अजिबात करू नका. असं बोलल्याबरोबर लगेचच आता इकडे अवनी म्हणत असते बघितलंस ना आज माझ्या बाबतीत हे सगळं काय झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झाल्यात हे तुझ्या ध्यानात येतंय ना. असं इथे अजिबातच व्हायला नकोय, पण तरीसुद्धा हे सगळं त्याच पद्धतीने झालंय असं इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच आपण पाहतो तो म्हणत असतो हे बघा प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यात असतात, पण प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन काढायचं हे आपल्या हातामध्ये असतं ना. मग आपण एवढा विचार नाही करायचा, प्लीज तुम्ही थोडंसं खाऊन घ्या असं सुद्धा तो सांगत असतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की अवनी बाहेर पाण्याची बॉटल घेऊन आलेली असते आणि पाण्याची बॉटल आणि त्याच्याबरोबरच एक दोरसुद्धा ती घेऊन जाते. जेव्हा त्या पाण्याच्या बॉटलबरोबर एक दोर घेऊन जाते त्यावेळेला मात्र इकडे आता आपला धन्या म्हणत असतो खरं तर वहिनीना इथे पाण्याची बॉटल घ्यायला आल्या होत्या. तेव्हा धन्या म्हणत असतो अरे सॉरी. राजासुद्धा म्हणतो अरे खरंच ना मी तर इथे ना पाण्याची बॉटल ठेवायला विसरलोच आज, मला तर इथे पाण्याची बॉटल ठेवायचं लक्षातच नाही आहे. मग आता इकडे राजा म्हणत असतो अरे ते सगळं काही खरं आहे, तू पाण्याची बॉटल ठेवलीस खरी, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, त्यांनी ना त्या पाण्याच्या बॉटलसोबत ना इकडे एक दोरीसुद्धा घेऊन गेले आहेत आणि पाण्याच्या बॉटलसोबत दोरी घेऊन गेल्यानंतर आता इकडे हा धन्या म्हणत असतो बापरे दोरी कशाला घेऊन गेल्यात. मग आता राजा म्हणत असतो बहुतेक त्यांना काहीतरी करायचं होतं तर आपण सांगितलं असतं असं करूया तसं करूया म्हणून, पण मग त्यांनी का बरं उगाचच घेऊन गेलात. तेवढ्यातच आता पाण्या म्हणत असतो राजा तुझ्या लक्षात येतंय का अवनी वहिनीना आत्ता फार टेन्शनमध्ये आहेत, त्यांनी काहीतरी वेगळं आणि विचित्र करायला नको, ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा आपण विचार करायला हवा. तेव्हा अवनी तिच्या खोलीमध्ये असते आणि खोलीमध्ये जो दोर आणलेला आहे तो दोर इथे ती पंख्याला अडकवत असते आणि पंख्याला अडकून आता इकडे अवनी जीव देण्याचा विचार करत असते. तर आता अवनीला मात्र नेमकं कोण येऊन वाचवेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवनीच्या अशा वागण्यावर राजा काय निर्णय घेईल हे पाहूयात उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद.